नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती नगरपालिका मिळाल्या आहेत आणि किती जागी नगरसेवक तुमचे निवडून आले आहेत? मी नांदेड जिल्ह्यातल्या जनतेचे ह्या आपल्या माध्यमातून आभार मानतो. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार, प्रदेशाचे अध्यक्ष तटकरे साहेब आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून जिल्ह्यामध्ये 3 नगरपालिका पूर्ण बहुमतामध्ये आलेल्या आहेत. त्यामध्ये लोहा नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून शरद पवार हे 3000 मताच्या फरकाने विजयी झालेले आहेत. त्यांच्यासोबतच 17 नगरसेवक निवडून आलेले. देगलूरमध्ये ही जिल्ह्यातली सगळ्यात मोठी नगरपालिका आहे. त्या ठिकाणी आमचे 15 नगरसेवक निवडून आले आणि नगराध्यक्ष निवडून आलेले. उमरीमध्ये कैलासवासी बापूसाहेब देशमुख वर्डेकर जाण्याच्या नंतरची पहिली निवडणूक होती आणि उमरेकरांनी देखील आम्हाला दाद दिली आणि 18 नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आलेले आहे. मुखेडमध्ये आम्ही शिवसेनेला पाठिंबा दिलेला होता. त्या ठिकाणी शिवसेनेचा नगरसेवक निवडून आलेला, अध्यक्ष निवडून आलेला. एकंदरीत 70-71 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यामध्ये निवडून आलेले. माझा एक आत्मविश्वास होता की नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 1चा पक्ष राहील, परंतु दुसऱ्या मित्र पक्षाला 73 आणि आम्हाला 71 जागा मिळाल्या आणि आम्ही 2 क्रमांकावर आलो. कंधारमध्ये गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती निर्माण झाली आणि दुर्दैवानं मागच्या वेळेस सरकार निकाल लागला. खरं तर कंधार शहराच्या आणि लोहा शहराच्या संदर्भामध्ये आमच्या संकल्पना खूप होत्या. हे दोन्ही शहरं मॉडेल म्हणून पुढे आले पाहिजे, या पद्धतीचं नियोजन मी त्यापुढे माझ्या नजरेच्या समोर ठेवलेलं होतं. परंतु दुर्दैवाने कंधारमध्ये मागच्या वेळेस सारखी गत झाली, मेजॉरिटी एकाला अध्यक्ष दुसऱ्याचा, तीच परिस्थिती निर्माण झाली आणि त्या ठिकाणी आमचे 10 उमेदवार निवडून आले नगरसेवक म्हणून. जिल्ह्यामध्ये एकंदरीत चित्र कमी जास्त जरी असलं तरी माध्यमातून बातम्या येत होत्या की एकमेव आमदार असताना की मी बोलतो ते सत्य बोलतो का. मी एक आमदार असलो तरी माझ्यासोबत 5 माजी आमदारांची टीम त्या ठिकाणी होती. माझ्या सर्व सहकार्याने अतिशय मेहनत घेतली आणि आम्ही आज 70-71 पर्यंत टप्पा गाठू शकलो. मला असं वाटतं की आजच्या निकालावर जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा निश्चित फडकेल आणि बहुतांशी पंचायत समित्या या राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये येतील. जिल्ह्यातल्या जनतेला विकास हवा आहे आणि विकासाचं नेतृत्व म्हणून आदरणीय अजितदादाकडे बघतायत. माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर काही विश्वास ठेवतायत आणि मला याचं समाधान आहे की आज आम्ही एवढा पल्ला या ठिकाणी गाठू शकतो. साहेब, लोहा शहरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली, परंतु एवढा मोठा दारुण पराभव होऊन लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्वीकारलेला आहे. कसं आहे की फडणवीस साहेब हे राज्याचे नेते आहेत. स्थानिकचे जे नेते मंडळी आहे, जे स्वतःला नेते समजतात, ते गल्लीबोळाने फिरले आणि त्यांना असा अंदाज आला की आता आपल्याला हे लोक आटपत नाहीत, म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणलं पाहिजे म्हणून हातापाया पडल्या आणि माननीय मुख्यमंत्र्यांना आणण्याचं काम झालं. परंतु आपण बघितलं असेल की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी विकासाच्या संदर्भात बोलले, वैयक्तिक कोणावरही त्यांनी एक शब्द काढलेला नाही. कारण माननीय मुख्यमंत्री महोदयांना याची माहिती होती की या ठिकाणी प्रताप पाटील चिखलीकर आमदार आहे, कारण त्यांनी मला आशीर्वाद दिलेला आहे, आशीर्वाद आहे आणि त्यांची पण ताकद माझ्या पाठीशी आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी काम करू शकलो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही विजय मिळू शकलो. सर, लगेच आता महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत. या निकालाचा परिणाम आपल्या जिल्ह्याची महानगरपालिका नांदेड निश्चित होईल. महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगराच्या अध्यक्षाने भारतीय जनता पक्षाकडे प्रस्ताव दिला, शिवसेनेकडे प्रस्ताव दिला की आम्ही आपल्यासोबत युती करायला तयार आहोत. शिवसेनेने सकारात्मक भूमिका घेतली आणि आमच्यासोबत युती करण्यासाठीचं एक पाऊल पुढे टाकलेलं आहे.
भारतीय जनता पक्षाने देखील जर युती करायची भूमिका घेतली तर निश्चित करू, अन्यथा शिवसेनेच्या सोबत बसू आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा महापालिकेवर 100% फडकू, एवढं या ठिकाणी सांगणार. आजचा निकाल जर बघितला तर जवळपास 70-71 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले आहेत. त्याच्यानंतर भाजप जरी एक नंबरचा पक्ष असेल तर तुम्ही 2 नंबरचे आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशोकराव चव्हाण हे महापालिकेमध्ये युती करतील असं वाटत नाही का तुला? कारण आजचा तो निकाल त्यांचा विषय आहे, त्यांचा स्वभाव आहे की त्यांना सगळं पाहिजेत असते. त्याच्यामुळे त्यांच्या स्वभावामुळं या गोष्टी घडत आहेत. आज भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार आणि 5 आमदार जिल्ह्यात आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 आमदार आहे. तर हे जर आपण समीकरण लावलं तर आपला निकाल जनतेने समोर ठेवलेला आहे. त्यामुळे जनतेच्या डोक्यात काय आहे हे या निमित्तानं दिसून येतं. म्हणजे भाजपचे मोठ्या प्रमाणात आमदार आणि 2 खासदार असताना हे तुम्ही एकच आमदार असताना एवढी मोठी झुंज दिला. त्यामुळे निकालाकडे जर बघितलं तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच 1 नंबर म्हणायला काय मी एकट्याने झुंज दिलेली नाही. माझ्यासोबत माझे सर्व सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी जेवढ्या जीवाला लावून काम केलं ते यश त्यांचं आहे. कॅप्टन म्हणून जरी मला क्रेडिट मिळत असेल तरी हे माझ्या सर्व सहकार्यामुळे घडलेलं आहे आणि या सहकार्याच्या ताकदीवरच महापालिका आणि जिल्हा परिषदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 1चा पक्ष. साहेब, राज्यात मंत्रिपद राष्ट्रवादी गटाचं रिकाम आहे. एकंदरीत हा निकाल बघता तुमच्या पक्षाचे नेते तुम्हाला बक्षीस म्हणून मंत्रिमंडळावर निवडून शेवटी कसं आहे की पक्ष नेतृत्वाला राज्य चालवावं लागतं. राज्य चालवताना त्यांना सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो आणि त्याच्यामुळे हा सर्वस्वी निर्णय हा नेतृत्वाचा असल्यामुळं मी त्याच्यावर बोलणं उचित होणार नाही. पण कार्यकर्त्याला आपण मोठं व्हावं असं कोणाला वाटत नाही. कारण मी सिनियरिटीत आलो, माझी 4थी-5वी टर्म आहे. त्याच्यामुळं मला वाटणं गैर नाही, पण त्यांची अडचण त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांच्या अडचणीतून काय मार्ग काढतील हे मला माहिती.